करण आपल्या बॅट्समन पाठवा लगेच मैदानामध्ये. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. बोरखारचे आमचे कॉमेंटेटर देव ठाकूर या ठिकाणी आलेत. ते मात्र तिसऱ्या मॅच मध्ये आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद. हॅलो. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल कैलासवासी मंगेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीने आज या ठिकाणी मर्यादित क्रिकेट शृंखलेचे आयोजन केले असेल. आणि नक्कीच आज या ठिकाणी आपण पाहिलं ज्याप्रमाणे अतिशय सुंदर असं आयोजन. या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय लोकनेते माननीय श्री खासदार रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. आणि या शृंखलेला खऱ्या अर्थाने नक्कीच सुरुवात झाली. आपण पाहतात खारकोपर गावामध्ये अतिशय विद्यमान क्रिकेटची खऱ्या अर्थाने पर्वणी. या ठिकाणी क्रिकेटचा सोहळा उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडारसिक तसेच उपस्थित या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि सामन्यांना या ठिकाणी सुरुवात करू इच्छितो. ज्यांच्या स्पर्शाने पावन झाली ही माती, ज्यांचं नाव घेऊन आपली भरून येते छाती, स्वराज्याची केली ज्याने निर्माती, घडवले त्यांनी संस्कृती, असा आपला देव शिवराया छत्रपती. नतमस्तक होऊन या सामन्याला छत्रपती शिवरायांचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा देऊन या ठिकाणी सामन्याचा सुरुवात करू इच्छितो. सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन बलाढ्य संघामध्ये या ठिकाणी सादर होईलच. तत्पूर्वी नक्कीच दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार सुद्धा. या ठिकाणी आपण पाहू शकाल गावठाण, गावदेवी गावठाण आणि सुरुणपाडा एकड़घर दोन्ही संघातील दोन मोठे खेळाडू आपण पाहू शकाल. एक म्हणजे गोलंदाच्या उंबाठ्यावर सज्ज होईल अमित नाईक. तदनंतर आपण पाहू शकाल सध्याच्या रायगडमध्ये सगळ्यात जास्त अर्धशतक झळकवणारा लेफ्ट हँड बॅट्समन तो म्हणजेच करण मडवी. सध्या नॉन स्ट्राईक एंडला 20वा घेईल. स्ट्राईक एंडला आपण आकाश टाकलेला पाहू शकाल. 2 पंच. येस, पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले, ग्रीन सिग्नल. पहिलं षटक हाताळणार अमित नाईक या ठिकाणी. आकाश आणि करण अशी सलामीची जोडी आपण पाहू शकाल. प्रथम खेळीचा सामना असेल 5 षटकांचा सामना. पहिलाच चेंडू या ठिकाणी पाहू शकाल. इथे मात्र नक्कीच सॉफ्ट हँडने चेंडू खेळून टाकून काढलेला या ठिकाणी पण पाहू शकाल. मिडनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचल फेकी करेल. धावांचा श्री गणेशा होईल आणि सध्याच्या घडीला तुफानी फॉर्मात असला या ठिकाणी खेळाडू आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन सर्रास आपण पाहतो क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय घेऊन आपण उदाहरण घेतलं अथवा टेनिस क्रिकेटचं जरी उदाहरण घेतलं, ज्याप्रमाणे लेफ्ट हँड बॅट्समनची डोकेदुखी असते जर आपण नाव घेतलं नक्कीच भारताचा बंगाल टायगर सौरव गांगुली, ज्याचे षटकार सर्रास आपण पाहतो अतिशय लांब लचक असे षटकार असायचे आणि
करण मडवीचं सुद्धा नक्कीच नाव आवर्जून घेईन. ज्याप्रमाणे रायगडमध्ये सगळ्यात जास्त अर्धशतक 11 अर्धशतक सध्यापर्यंतच्या हंगामामधून बॅटमधून येत आहे, तोच स्ट्रायकरना फलंदाज राऊंड द विकेटने यावेळी मारा करेल अमित. इथे मात्र नक्कीच लॉफ केला चेंडू, बघायचा गॅप सिलेक्शन, यावेळी क्षेत्र निवडलेलं आहे मिडॉनचं, क्षेत्ररक्षण पळतोय मात्र चेंडू पकडू शकत नाही आणि टायमिंग दिसल्या फटक्यामध्ये. पंचांचा इशारा, येस इट इज अ 4 रन्स. पहिला चौकार येईल बॅटमधून. ज्याप्रमाणे त्याची वर्णी केली, ज्याप्रमाणे त्याचं गुणगान केलं, अतिशय त्याच पद्धतीनं 400चं स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं करण मडवी. या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाजी करतोय. एक जमेची बाजू अर्थातच म्हणावं लागेल गावदेवी गावठाण या संघाला. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला आकाश टकले, मागच्या जर काही कालखंड जर उलटून पाहितला तर नक्कीच अतिशय फॉर्मात असला खेळाडू, परंतु इथे मात्र फक्त वयवर्ष 22 असलेला या ठिकाणी आपण करण मडवी खेळाडू बघत असाल. दुसऱ्या बाजूनं अमित नाईक तितकंच मोठं नाव आहे. बघायचं कशा प्रकारचं समीकरण जोडून येईल पुढचा चेंडू. इथे मात्र बघायचा आणखी एक चेंडू, यावेळी मात्र नक्कीच लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं गेलंय. आणखी एक मोठा फटका, येस इट इज अ 6. पंचांचा इशारा येईल. या 6 धावसंख्येनं धावसंख्या नक्कीच वधारेल. धावसंख्या आपण पाहू शकाल बिनबाद 11. नक्कीच आमचे गुणलेखक आमच्या सोबत जोडलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल उजव्या डाव्या बाजूला दोन्ही माझे गुणलेखक आमचे मित्र या ठिकाणी आपली कामगिरी चूक बजावताना त्यांच्या अहवालानुसार या ठिकाणी आपल्यापर्यंत स्कोअर मी सुपूर्द करत आहेत. आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे त्याचं कौतुक केलं. 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या जमवली. आपण पाहू शकाल स्ट्राईक रेट काय असेल मित्रांनो. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये शॉर्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतो 5 ते 6 षटकांचा सामना असतो, परंतु या सामन्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे फलंदाजी करतो करण मडवी, अतिशय प्रेक्षणीय इनिंग. बरेचसे खेळाडू या फलंदाजी इनिंग बघा थांबले असतील. तितका ताकदीचा गोलंदाज आहे. आज मात्र नक्कीच अमित याची कसोटी लागेल. पुढचा चेंडू अकोटपद्धत चेंडू, यावेळी नक्कीच चेंडू मात्र सॉफ्ट हँडने केला. इथे मात्र बघायचं आहे तितक्या चपळाईनं या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर आकाश टकले नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडला धावत होता, परंतु सहजगत्या ती धावसंख्या या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये सक्षम. दोन्ही फलंदाज धावसंख्या 12. पहिलं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना असेल, त्यामध्ये 2 षटक P1 आणि P2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दोन्ही षटक असणार. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेखाच्या लगत आपल्याला बाहेर दिसतील. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक बाहेर पडेल. पुढचा चेंडू, इथे मात्र खराब चेंडू, यावेळी मात्र अमित यानं सुद्धा पंचांचा इशारा. आणखी एक चेंडू स्वैर मारा या ठिकाणी आपण पाहू शकाल. खराब चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 13 बिनबाद 13. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. अमित मात्र थोडासा प्रेशर हँड करतोय कारण तितकीच ताकदीची फलंदाजी. यावेळी पण एक जमेची बाजू आणखी म्हणून सध्या सुटकेचा श्वास घेतला असेल कारण करण मडवी नॉन स्ट्राईक एंडला 20वा घेतोय. पुन्हा एकदा अमित. यावेळी मात्र नक्कीच आकाश टकलेंनी दाखवलेलं आहे फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका. यावेळी मात्र ओव्हरपिच पद्धत चेंडू होतात. धुडकावून लावलं सरळ सीमारेखा बार. आणखी एक मिळेल या ठिकाणी षटकार. धावसंख्या 19. अतिशय महागडे षटक नक्कीच म्हणेन. मग असा जरी सामना आपण उलटून पाहिला, सर्व प्रेक्षकांनी नक्कीच बघितलं असेल ज्याप्रमाणे फलंदाजी गेली. अक्षरशः बॅटवर चेंडू थोडंसं स्किड होतोय. पिचचा रिपोर्ट नक्कीच घ्यावा लागेल, गोलंदाजाला अंदाज घ्यावा लागेल, त्यानुसार थोडंसं हिटिंग झोनच्या बाहेर चेंडू फेकी करायला. इथे मात्र ॲक्रॉस लाईन फटका. यावेळी मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉलचं दर्शन घडलं आणि बघता बघता चेंडू सीमारेखा पार. आणखी एक चौकार झेल होता. अमित नाराज होतोय. अटेम्प्ट सुद्धा केला नाही. क्षेत्ररक्षण जरूर क्षेत्ररक्षण तैनात केला. आपण पाहू शकाल काऊकर्णच्या दिशेने मिड विकेटच्या रिझनमध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु तिथे मात्र थोडंसं फंबल करतोय आणि अशा पद्धतीनं धावसंख्या 23. षटकाचा निर्वाळा 23 धावसंख्या. अमित नाईक या ठिकाणी मात्र महागडा ठरतोय. रायगड क्रिकेटमधलं नक्की तर वर्णी लागलेले स्वतः कर्णधार सुद्धा आहे आणि आज मात्र तितक्याच ताकदीचं फलंदाज आहे. क्रिकेट आजकालचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट अशा स्तरावर पोचलंय की एखादा मोठा खेळाडू सुद्धा आजच्या घडीला मार खातोय कारण त्या पद्धतीचे फलंदाज सध्या सज्ज आहेत. जर आपण मागचा सामना जरी उलगडून बघितला तरी नक्कीच राहुलची इनिंग सुद्धा नक्कीच सगळ्यांना आवडली असेल. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली, लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच कौतुक करेन पुन्हा एकदा. तसेच जावळे संघाचा वंडर बॉय प्रसाद घरत याची तर सर्रास इनिंग दिसते. जर आपण कालचा विचार सुद्धा केला, वहाळ येथे सुद्धा सामने चालू आहेत जय हनुमान क्रिकेट क्लब वहाल यांच्या वतीने. त्यामध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक झळकवलेले आहेत. प्रसाद घरत याने सुद्धा ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय
खरंच गोलंदाजाला अक्षरशः डोकेदुखी असते. वेळी या सामन्याकडे बघायचं आहे. एंड सुद्धा चेंज होतोय. गोलंदाज समीर नाईक या ठिकाणी मात्र सज्ज होतोय. नवखा संघ आहे मित्रांनो हा. अमित नाईकच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व आपण पाहू शकाल नवखा संघ आहे. पण या संघाने सुद्धा यंदाच्या हंगामध्ये जवळपास 7 ते 8 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावलेले आहेत. अर्थातच फॉर्म मध्ये संघ बघायचं. दुसरं षटक सुरू होईल. P2चं षटक असणार आहे करण मडवी. यावेळी बघायला गेलो तर अप्रतिम चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज संदीप म्हात्रे करेक्शन आहे नावामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिलेच चेंडू राईट ऑन द मनी टार्गेटमध्ये चेंडू होता, परंतु तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र यावेळी मोठा फटका. थोडंसं वाटलेलं की चेंडू नक्कीच बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु ताकद इतकी होती की ते चेंडू सहजगत्या आपण पाहू शकाल लॉंगनचा क्षेत्ररक्षक होतो मात्र पार करू शकला. यावेळी षटकार येईल. आणि या खेळाडूचं वैशिष्ट्य सुद्धा तितकंच आहे. या खेळाडूला करण मडवीला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याचं कारण त्यांनी दाखवलंय. त्याची बॅट यंदाच्या हंगामध्ये अक्षरशः तापलेली आहे. भले भले गोलंदाजाला त्यांनी नक्कीच पाणी पाजलेलं आहे. अशा प्रकारचा फलंदाज वयवर्ष फक्त 22 असलेला खेळाडू यंदाच्या हंगामामधील अप्रतिम फॉर्ममधील रायगडमध्ये सध्या याची कीर्ती गाजते, कारण 11 अर्धशतके सध्या त्याच्या नावावर आहेत. कदाचित आज सुद्धा झळकू शकेल षटक. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतं. बघायचंय प्रेशरमध्ये गोलंदाज पुढचा चेंडू करणसाठी. यावेळी पुन्हा फुलटॉस चेंडू मात्र क्षेत्र वेगळं निवडलं. यावेळी आपण पाहू शकाल काऊ करण्याचं क्षेत्र आणखी एक फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू करून घेतला. फ्रंट फुटचा वापर थोडासा पाहायला मिळाला. तिथे मात्र चेंडू धुडकावला षटकारासाठी. धावसंख्या वधारली. धावसंख्या आपण पाहू शकाल 35. बघा दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि ज्याप्रमाणे गावदेवी गावठाणचे सर्व खेळाडू आहेत, बरेचसे नावं आहेत. जवळपास या संघामध्ये 11 खेळाडू बॅट करू शकतात, बॅटिंग करू शकतात, अशा प्रकारचा संघ. पण आज मात्र सर्व जबाबदारी घेतोय तो म्हणजेच करण मडवी. असं मुळीच म्हणणार नाही की संघामध्ये एकटाच खेळाडू टचमध्ये फॉर्ममध्ये अतिशय फॉर्ममध्ये खेळाडू. इथे मात्र टॉपेज लागतोय. फटका फसतोय. बघाचा क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतला जातोय. पहिला अटेम्प्ट फसला जातो. टॉपेज लिडिंग एज लागलेली. इथे मात्र करण थोडंसं नाराज झाला असेल. ज्याप्रमाणे चेंडू होता हिटिंग झोन मध्ये होता. सरळ बॅटनं कदाचित चेंडू खेळला असता तर षटकार अथवा चौकार मिळाला असता, परंतु इथे मात्र थोडंसं कमबॅक आणि राहत की साथ घेतली असेल. सुटकेचा श्वास नक्कीच घेतला असेल गोलंदाज. आपण पाहू शकाल वैयक्तिक 23 धावसंख्या या ठिकाणी बाद होतोय. एक चांगली इनिंग म्हणून फायटिंग इनिंग, शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग या ठिकाणी साकारली करण मडवी. गावदेवी गावठाण संघाच्या माध्यमातून आज सुद्धा त्याचं नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. संदीप या ठिकाणी पाहू शकाल. तर वन डाऊन साठी फलंदाज बराचसा कालावधीनंतर दयानंद येतोय. हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. जर्सी क्रमांक जर आपण बघितलं त्याच्याकडे तर नक्कीच 18. भारतीय संघाचा आपण ओडीआयचा कर्णधार विराट कोहली 2008 मध्ये अंडर 19 मधून ज्यावेळी कमाल सांभाळली, तदनंतर मात्र इंडियाचं सुद्धा 2000 त्याच्या 11च्या हाती सूत्र आले. त्यानंतर जी मात्र कमालीची ज्यांनी फलंदाजी केली विराट कोहली, नक्की चर्चा सुरू झाली. यावेळी इथं बघायला गेलो तर इनर एज लागतोय. सुरक्षित क्षेत्ररक्षण मानावं लागेल. कीपिंग चांगली मानावं लागेल. इथं कदाचित जर चेंडू निसटला असता तर काही धावसंख्या मिळाली असती. इथे मात्र एक कमबॅक करणार षटक नक्कीच म्हणेन. संदीपचं कौतुक करेन. ज्यावेळी 2 षटकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं दिसलं आपल्याला. आणि क्रिकेटचं खरं तर वैशिष्ट्य शॉर्ट क्रिकेटमध्ये आपल्याला कमबॅक करावं लागतं. यावेळी आकाश टकले अशा प्रकारची फलंदाजी करेल. बघायचं आहे जबाबदारी पूर्ण त्याच्यावर. इथे मात्र थोडीशी लाईन बिघडताना आपण पाहू शकाल. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. इथे मात्र पंचाला इशारा देतात. आणखी एक स्वैर चेंडू व्हाईट बॉलचा फेकी यावेळी आणखी एक करतोय संदीप गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर उजव्या हाताचा ताकदीचा फलंदाज आकाश टकले. पुढचा चेंडू ओव्हरपिच मध्ये चेंडू लॉफ केला. टायमिंग बघा चेंडूमध्ये. बॅट आणि चेंडूचं जे समीकरण घडलं, येस
यावेळी आपण बघायला गेलो एक स्वीट साऊंड सुद्धा ऐकायला इथे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर क्षेत्ररक्षक बनून राहिला. अर्थातच षटकार मिळेल आणि दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी निर्वाळा होतोय. दुसऱ्या षटकाचा निर्वाळा षटकाराने होतोय. ताकदीचा फलंदाज पुन्हा एकदा आपली ताकद सिद्धता. यावेळी मात्र आकाश टकले धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकाच्या अखेरीस 42 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. एंड ऑफ द पॉवर प्ले आपण म्हणू शकाल. आणि आता मात्र मुभा असेल ते 5 क्षेत्ररक्षक छोट्या वर्तुळाबाहेर अर्थातच 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची पूर्णपणे मुभा असेल या ठिकाणी. 2 षटकं आणि 42 धावसंख्या. नक्कीच आणखी 3 षटकं आहेत. कदाचित या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आला तर नक्कीच यावेळी मात्र सध्या तर 2 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम एकड घरी या संघाला पूर्णपणे दोन्ही फलंदाज आपण बघायला गेलो तर सलामीसाठी फलंदाज यावेळी आकाश टकले आणि अर्थातच मिस्टर परफेक्ट यावेळी मिस्टर क्रिकेटचंच नाव द्यावं लागेल करण मडवी याला. ज्यावेळी बॅट करतो सर्रास सर्व प्रेक्षकांना त्याच्या समर्थकांना आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की हा खेळाडू बॅटिंग करत राहावा. ज्याप्रमाणे त्याच्या फटक्यामध्ये क्लास दिसतो. चौफेर फटकेबाजी करतोय. अलीकडच्या काळामध्ये आपण बघायला गेलो तर व्यावसायिक क्रिकेटचे खेळाडू फक्त लेग साईडला खेळतात. यावेळी दयानंद स्ट्राईक एंडला येतो. प्रथमतः अमित दुसरं षटक वैयक्तिक. इथे मात्र या चेंडूमध्ये काय दिसलं ते म्हणजे पेस अर्थातच गती वेगावर स्वाईर झालेला गोलंदाज यावेळी अमित नाईक. इथे मात्र कमबॅक करायला पूर्णपणे सुवर्ण संधी आहे. नवखा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. 1-2 जर अवंदर चेंडू नक्कीच निसटले तर कदाचित कमबॅक होऊ शकतोय. अमित टू दयानंद सरळ बॅटने खेळलेला फटका. यावेळी बघायचं गॅप सिलेक्शन केलं जातं. ताकदीचा फटका आणखी एक चौकार आहे दयानंदच्या बॅटमधून. पहिला चौकार. धावसंख्या नक्कीच 46 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. नो बॉल. यावेळी नाही नो बॉल. माफ करा नक्कीच आम्हाला असं वाटलं पंचांचा एक हात वरती होता. कदाचित हा नो बॉल आहे. दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. गावठाण संघ आपण पाहू शकाल विंधणे ग्रामपंचायतमध्ये सगळ्यात जास्त जर स्पर्धा कोणी जिंकली असते तर हा गावठाण संघ नक्कीच आवर्जून कौतुक करेन या संघाचं. इथे मात्र बघायचं आहे यावेळी मात्र क्लास दिसला या चेंडूवर. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षकाला यावेळी चकवून आपण पाहिलं असेल थर्डमॅन आणि शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून चेंडू निसटतोय. धावसंख्या 50. अर्धशतक झळकावलेलं आहे. सांघिक टाळ्यांच्या गजरात यावेळी मात्र स्वागत होते दोन्ही फलंदाजाचा. दयानंद आपली खासियत दाखवतोय. अमित नाईक मात्र आज थोडंसं नाराज होईल. थोडंसं महागडा ठरतोय. इथे पुढचा चेंडू. इथे यावेळी बघायला आणखी एक गॅप सिलेक्शन शॉफ्टरने चेंडू ढकलून काढला. इथे मात्र चेंडू जोपर्यंत उचली फेकी होईल आणखी एक धाव अर्थातच 2 धावसंख्या दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतात. धावसंख्या 52. तिसरं षटक प्रगती फलकावर 5 षटकांचा सामना. अद्यापपर्यंत 2 षटकं आणि काही चेंडूचा खेळ बाकी असताना दयानंद ही जण स्ट्राईक बघायचा फलंदाज आक्रमक फलंदाज आपली सिद्धता सिद्ध करताना. इथे मात्र गती परिवर्तन केलं. जोरदार अपील केली जाते परंतु पंचांनी मात्र ते अपीलमध्ये उत्साह जास्त बघितलेला. बऱ्याचशा कालावधीनंतर आणखी एक डॉट बॉल यावेळी आपण पाहू शकाल अमितच्या माध्यमातून. हे षटक नक्कीच कमबॅक करणं षटक म्हणू शकेन मी जरी 2 चौकार खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे कमबॅक केलंय. कारण तितकंच त्या खेळाडूला अनुभव सुद्धा आहे. रायगड क्रिकेटमध्ये बरेचसे व्यावसायिक क्रिकेटचे सामने हा खेळाडू खेळला आहे आणि त्याला नक्कीच इथे बघायचं आहे. आणखी एक गॅप सिलेक्शन. आउटफील्ड खूप फास्ट. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पळतोय परंतु अंतिम क्षणी चेंडूचा विजय होतोय आणि अशा प्रकारे आणखी एक चौकाराने या ठिकाणी षटक संपवतोय फलंदाज आपण पाहू शकाल दयानंद. धावसंख्या 56 धावसंख्या. 3 षटकांचा निर्वाळा. चला पाणी आयोजकांना विनंती केली जाते या ठिकाणी पाण्याची सुविधा करायची आहे. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. उरण विभागामध्ये गावठाण संघ 2 मागच्या आठवड्यामध्ये
2 ठिकाणी एंट्री टाकली, त्यामध्ये सुद्धा करण मडवी याने तब्बल 2 मैदानावर 3 अर्धशतक झळकवले. अशा प्रकारचा करंजा येतं बॅक टू बॅक 2 अर्धशतक झळकवले, एक 14 चेंडूमध्ये आणि एक 17 चेंडूमध्ये. अशी झुंजार इनिंग खेळून आज मात्र थोडंसं नाराज असेल, ज्या पद्धतीने तब्बल 11 अर्धशतक सध्याच्या घडीला आपण बघायला गेलो तर रजत मुंडे त्याच्या पाठीवर आहे. तो सुद्धा डावखुऱ्या हाताचाच फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. कौतुक करेन मी करण मडवीचं. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे कमी कालावधीमध्ये त्याने जे शिखर गाठलंय अक्षरशः स्वतःच्या जोरावर. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल 2 गोष्टी सर्रास इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस आणि सेकंड थिंग म्हणजेच आपली फिटनेस. दोन्ही गोष्टीकडे आपण तितकंच लक्ष देणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे प्रॅक्टिस आपण करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सराव हा नितांत गरजेचं असतं. आणि करण मडवीच्या माध्यमातून आपण बघतोय सर्रास हा खेळाडू एकही दिवस न चुकता नेहमीच प्रॅक्टिससाठी असतो. ज्याप्रमाणे दिघोडे गावचे सुपुत्र छोट्या आणि मोठ्या अक्षरशः वादळी पावसामध्ये सुद्धा त्यांची प्रॅक्टिस चालू असते. आणि आज मात्र मिस्टर JPL ज्या शिखरावर जाऊन पोहोचलाय त्या शिखरावर सुद्धा नक्कीच कदाचित काही कालावधीमध्ये सुद्धा करण मडवी सुद्धा पोहोचेल. वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू यावेळी नवीन गोलंदाज निवडला जातोय. इथे मात्र आणखी एक फक्त फ्लिक केलाय, आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक एकही तैनात नाही, पंचांचा इशारा. आणखी एक चौकार. यावेळी पॅडवर चेंडू होता, आपण पाहू शकाल. ज्याप्रमाणे फक्त ग्लान्स केला आणि चेंडूला दिशा दिली. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं गेलेलं फलंदाजच्या माध्यमातून आकाश अतिशय फॉर्ममध्ये असला खेळाडू. नुकतंच त्याची एंगेजमेंट सुद्धा पार पडलेली आहे. लग्नाच्या बेडीमध्ये हा खेळाडू अडकणार आहे. शुभेच्छा दिल्या जातीलच आमच्या माध्यमातून सुद्धा. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन. इथे मात्र त्याच पद्धतीत चेंडू होता, रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट नक्कीच गरजेचं होतं, परंतु इथे मात्र दयानंदला हिट केलेला आहे. स्टंपला हिट करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकाल. येस, इट इज अ वाईट. बऱ्याचशा कालावधीनं कारण पंचांना वाटलेलं की चेंडू कदाचित पॅडला घासून गेला असावा. थोडंसं उशिरा का होईना, परंतु योग्य तो निर्णय सुपूर्द करताना आकाश टकलेने वारंवार चेंडूची अवांतर दाद मागितलेली. पंच सुद्धा तेच बघत होते की चेंडू दोन्ही पंचांनी एक चांगला असा निर्णय घेतला आणि यावेळी अवांतर चेंडू 1+1 अशी धावसंख्या मिळेल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावर 62. गोलंदाज रोशन टू दयानंद. यॉर्कर लाईनचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. गती कमी आहे बघा, पण लाईन आणि लेनकडे पूर्णपणे फोकस आहे. ज्याप्रमाणे आपण बघतोय भारतीय संघामध्ये मुनाफ पटेल, तदनंतर आपण बघायला गेलो आशिष नेहरा, यांच्याकडे गती नव्हती मित्रांनो, पण लाईन आणि लेंथमुळे त्यांचं पूर्णपणे नेहमीच लक्ष असावं. आणि म्हणूनच ते गोलंदाज आज पाहतो आपण ज्या शिखरावर पोहोचलेत. कदाचित हा गोलंदाज सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करतो की काय. पुढचा चेंडू इथं आपण पाहू शकाल. इथे मात्र बघायचा मोठा फटका, ताकदीचा वापर, गॅप सिलेक्शन होतोय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण काऊ करण्याच्या दिशेने यावेळी आपण पाहू शकाल 2 धावसंख्या. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पळून काढतायत. धावसंख्येला आकार. धावसंख्या 65. 4थं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी आपण पाहू शकाल. आकाश टकले सलामीला फलंदाज अजूनपर्यंत आपल्या संघासाठी या ठिकाणी एक चांगली इनिंग करताना. इथे मात्र बघायचं जोरदार अपील केली जाते. यष्ट्यांच्या वरून चेंडू निसटलेला होता. आकाश टकले थोडंसं शेफल होऊन या ठिकाणी आपण पाहू सर्रास हा फटका पाहतो. लॉंग लेग आणि मिड विकेटचे क्षेत्र निवडताना, परंतु त्या चेंडूवर फक्त टायमिंग करण्याची गरज होती. हरकत नाही मित्रांनो, डॉट बॉल चेंडूची या ठिकाणी घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र बघायचं आहे हिटिंग झोन मध्ये जर आपण चेंडू दिला तर आकाश टकले काय हाल करू शकतो हे मात्र दाखवलेलं आहे. मागाशीच म्हटलं मित्रांनो, गतवर्षी जर 1-2 वर्षाचा कालखंड जर उलगडून पाहितला आपण तर हा खेळाडू ज्याप्रमाणे टचमध्ये होता, अनेक स्पर्धा, अनेक मॅन ऑफ द मॅच, अनेक मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर करून घेतलेला आहे. तोच म्हणजेच गावदेवी गावठाण संघाचा रायझिंग स्टार, तो म्हणजेच आकाश टकले. चला चेंडू सुपूर्द करायचे आहेत. एक चिमुकला जातोय मैदानामध्ये. सकाळपासून त्याची मेहनत चालू आहे. आपण पाहतो सर्रास पाण्याची सुविधा सुद्धा त्याच्याच माध्यमातून. हे 2-3 चिमुकले ते बसलेत, ते नक्कीच कदाचित खरकोपर गावचे येणारे सुद्धा एक चांगले क्रिकेटर असू शकतील.
66 धावसंख्या धावफलकावर. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण अतिशय मोठा संघ, माफ करा 71 धावसंख्या झालेली आहे. असा हात होता ना, मला 66 दिसले. 71. शेवटचा चेंडू असणार आहे, षटकातील बघायचं आहे. रोशन टू आकाश. आणखी एक ओव्हरपिच चेंडू. यावेळी आपण बघायला गेलो तर आणखी एक षटकार, षटकार प्लस नो बॉल असणार आहे इथं. पंच फ्री हिट असणार आहे. येस, इट इज अ फ्री हिट. कंगाली में आटा गेला असंच म्हणावं लागेल. या ठिकाणी आधीच धावसंख्या अधिक झालेल्या, त्यामध्ये मात्र साईड टचचा नो दिलेला आहे. पंच नक्कीच नियमावली आणि अमितनं सुद्धा विचारलं. मित्रांनो, विचारणं अतिशय गरजेचं असतं. विवर्चन करणं, आपली जी शंका असते ते शंका पंचांसोबत मांडणं नक्कीच पूर्णपणे आपला हक्क असतो. आणि तेच पंच समजवताना अमित नाईक यांनी सुद्धा नक्कीच समजवताना या ठिकाणी की ज्याप्रमाणे बॅकलेग असतो, तो बॅकलेग आपली जी ट्रम्प लाईन असते या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये, त्याच्या बाहेर जर आपला जर लेग केला किंवा त्याच्या मिनिमम सुद्धा एक ट्रम्प लाईनची एक लाईन असते, मुभा असते पंचांना. आणि या ठिकाणी मात्र योग्य निर्णय सुपूर्द करताना फ्री हिट असणारे बघायचं आहे. हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी. यावेळी मात्र फ्री हिटचा पुरेपूर वापर. हिटिंग झोन मध्ये चेंडू, आणखी एक षटकार. धावसंख्येचा अक्षरशः या ठिकाणी डोंगर उभा केलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 84. नक्कीच आजच्या दिवसातील आज उच्चांक अर्थातच होईल. एट्टी 88 धावसा. चेंडू सुपूर्द करायचा आहे. चला, शेवटचं षटक असणार आहे. या ठिकाणी बघायचं आहे, जेव्हा चेंडू निसतेल अर्थातच चेंडू हरवेल त्यावेळी आपल्याला नवीन चेंडू सुपूर्द केला जाईल. आकाश, आपल्याला सुद्धा विनंती केली जाते मित्रा, 2 चेंडूची पाहणी करा आपण, जेणेकरून सामन्याला लवकर सुरुवात होईल. कारण ज्याप्रमाणे आपली फलंदाजी चालू आहे, मी तर म्हणेन 3 चेंडूची पाहणी करा. 2 चेंडू सुद्धा कमी पडतील आपल्याला, कारण इतके चेंडू हरवलेले आहेत. बघा, जुना चेंडू आलेला आहे. 41 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय. एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी आपण पाहू शकाल आकाश टकलेच्या माध्यमातून. तीन चार सामने थोडंसं फॉर्म मध्ये नव्हता, थोडंसं टच मध्ये नव्हता, थोडीशी कुजबूज चालू होती प्रतिस्पर्धी संघांची. आकाश टकले यावेळी मात्र फॉर्म मध्ये नाही, परंतु त्याने आज मात्र या ठिकाणी बॅटने उत्तर दिलेले आहे. आणि मित्रांनो, मी पहिलाच फटका मारल्यानंतर सांगितलं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. कारण म्हणतो ना आपण 3-4 आपल्याकडे जर क्लास असेल ना, बघा मित्रांनो, एखाद दुसरी इनिंग आपण कधी खेळत नाही तर नक्कीच आपल्यावर संघ सुद्धा खूप संशय घेतोय. आपल्या काबिलियतेवर नेहमीच संशय केला जातोय, आपल्या क्षमतेवर. परंतु ज्याप्रमाणे आपण एखादी चांगली इनिंग खेळतो, संघाला आपण ज्याप्रमाणे सक्षम बनवतो, त्या इनिंगमध्ये सर्व संघाचा जो आत्मविश्वास तो आपल्या बाजूने झुकतोपर्यंत आणि आपल्यावर विश्वास सुद्धा संपादन केला जातो. अशा प्रकारचं क्रिकेट आहे. एक चांगली इनिंग खेळावी लागते सर्रास, पण आज आकाश टकलेच्या माध्यमातून नक्कीच चांगली इनिंग पाहावयास मिळाली. या ठिकाणी शेवटचं षटक समीर. अकोटपदा चेंडू इनर एज लागतोय, बघायचा इथे मात्र थोडंसं फंबल करतोय आकाश टकले. पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये धावत होता, परंतु ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाने फंबल केलं आणि एक धावसंख्या या ठिकाणी जी हवी होती ती मात्र पूर्ण केली. धावसंख्या 85. 88 धावसंख्येचा यावेळी उच्चांकही या मैदानावर अजूनपर्यंत आपण विचार केल्याचा आजच्या दिवशीचा. सुरेख चेंडू
कट करण्याचा यावेळी पूर्णपणे प्रयत्न केला होता, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं थोडंसं स्पिन पद्धतीची गोलंदाजी होतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचे यावेळी बघायला गेलो सुद्धा थोडंसं क्षेत्र वेगळं निवडलं. उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर जेट चेंडू, पंच आणखी एक अवांतर चेंडू यावेळी घोषणा केली जाते. 1 धावसंख्या आणखी पुढे सरकेल. 86 शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. फलंदाज आकाश टकले, सलामीला आलेला फलंदाज, आणखी एक सुरेख चेंडू म्हणू शकाल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी बघायचा. इथे मात्र खराब फेकी पाहावयास मिळाली. सहजगत्या फलंदाज बाद झाला असता, परंतु इथे मात्र फेकी थोडीशी खराब पाहावयास मिळाली. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावसंख्या पूर्ण करतात यावेळी आकाश टकले आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे जर राहिली तर संघ एक चांगल्या आणि भक्कम मजबूत परिस्थितीमध्ये पोहोचू शकतोय आणि हे त्याच्या बॅटमधून सुद्धा दिसतोय. येस, इट इज 6. आणखी एक षटकार क्षेत्र निवडले ते म्हणजे काव करण्याचा पंचांचा इशारा. यावेळी मात्र षटकार. झाले 50. येस, इट इज अ 50. नाईस बॅटिंग, अतिशय सुरेख फलंदाजी. कौतुक करण आकाश टकलेचं. बघा फॉर्म मध्ये किती संघ आहे. करण मडवीचं जर आपण नाव घेतलं तो सध्या नक्कीच तंबूचा विसावा घेतो, परंतु सूत्र पूर्णपणे आपल्या हातात घेतलं ते म्हणजे आकाश टकलेने आणि एक अर्धशतकी या ठिकाणी खेळी करतोय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघायचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तितकीच चांगली फेकी आणि षटक लागलेले आहे. 100 धावसंख्या केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या संघासाठी, या खेळाडूसाठी. आकाश टकले एक चांगली इनिंग केली. पार्टनरशिप कशाला म्हणतात. आकाश मित्र बॅटवर उंचावायची आपली, कॅमेऱ्याकडे सुद्धा. नाईस इनिंग, वेल बॅटिंग. पुढच्या सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. अतिशय ताकदीचा खेळाडू आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी केली अक्षरशः प्रत्येक चेंडूवर तुटून पडला, आग ओतत होता. पहिल्या चेंडूपासूनच त्याने सुरुवात केली. आपण बघायला गेलो तर लॉंग ऑफच्या रिझनमध्ये पहिला फटका निवडला गेला होता. त्यावेळेपासून नक्कीच पाठी वळून बघितलं ना आकाश टकलेने आणि वैयक्तिक 50 धावसंख्या कुठून तब्बल सांघिक 100 धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आणि 101 धावसंख्येचा या ठिकाणी टार्गेट ठेवण्यात आलेलं ते म्हणजेच एकटघर संघापुढे. बघायचं कशा प्रकारचं त्या आव्हानाला पेलतील. चला गावदेवी गावठाण संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनपर्यंत बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि 100 धावसंख्या 101चा टार्गेट दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती केली जाते. या सामन्यांचं खऱ्या अर्थानं जर केंद्रबिंदू असेल ते म्हणजे शिस्त. लाईनअप करूनच आपण मैदानामध्ये शिरायचं आहे, लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे आणि सामना ज्यावेळी पूर्णपणे संपेल त्यावेळी हस्त आंदोलन करून सुद्धा लाईनअपने दोन्ही संघांनी परतीचा रस्ता पकडायचा आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, कोणता तरी एकच संघ जिंकतो. हार जीत मैदानामध्ये चालू असते. ज्याप्रमाणे आपण बघायला गेलो छत्रपती शिवाजी महाराजांना तब्बल त्यांच्या नावावर 86 ते 87 किल्ले गड किल्ले महाराजांनी जिंकले होते आणि वय वर्ष आपण बघायला गेलो तर आज करण मडवीचं नेहमीचं नाव घेतो, नवख्या खेळाडूंचं नेहमी नाव घेतो, अंडर 19च्या खेळाडूंचं नाव घेतो. खारकोपर गावामध्ये सुद्धा अंडर 19चा संघ अतिशय फॉर्ममध्ये. पण मित्रांनो आणखी एक नाव आवर्जून घेईन यावेळी ते म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. वय वर्ष फक्त 14 आणि त्यावेळी तब्बल 6 गड किल्ले त्यांनी त्या वयामध्ये जिंकलेले. कारकीर्द काय असेल, आत्मविश्वास काय असेल मित्रांनो. आणि खरंच त्या देव माणसाला थोडं पुरुषाला यावेळी पुन्हा एकदा त्रिवार मुजरा देऊन सामन्याची यावेळी पुन्हा एकदा सुरुवात करू इच्छितो. 100 धावसंख्या झालेल्या आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगायचं म्हणजेच आपण पाहू शकाल मैदानावर यावेळी 2 संघ गावदेवी गावठाण विपक्ष एकटघर अमित नाईक एकीकडे, दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलो तर अर्थातच करण मडवी आकाश टकले अशा प्रकारचं समीकरण जुळतंय. आणि आज मात्र कसोटी लागणार ती म्हणजेच अमित नाईकची 101 धावसंख्येचा टार्गेट. चला सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची. अमित पंच आपण सुद्धा विनंती केली जाते क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण 5 षटकांचा सामना असेल. बॅटिंग पिच आहे, बॅटवर चेंडू येतोय, धावसंख्या होते. अर्थातच अमित आणि समीर याला माहिती पडलं असेल ज्याप्रमाणे फलंदाजी कशा प्रकारची होऊ शकतोय. पण मोठं टार्गेट नक्कीच म्हणेन मी. रोशन आणि अमित
दोन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानामध्ये सरसावत आहेत. चेंडू सुपूर्द करायचे आहेत. तसेच पुढच्या महिन्यात सुद्धा अतिशय मोठी स्पर्धा आपल्याला पाहावयास मिळेल, ती म्हणजेच रायगड प्रीमियर लीग. रायगडमधील अतिशय मोठी आणि मानाची स्पर्धा ज्याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं, त्यामध्ये तब्बल 24 संघ पदार्पण करतील. रायगडचे सर्व टॉपेस्ट खेळाडू या प्रत्येक संघामध्ये खेळले जाईल. आपण पाहिलेच असेल ऑक्शन, ज्याप्रमाणे ऑक्शन झालं अतिशय दिमागदारमध्ये ऑक्शन झालं प्रत्येक खेळाडूमध्ये. त्यामध्ये आपण सध्या पाहतोय अमित नाईक हा सुद्धा एक संघाचं नेतृत्व कर्णधार आहे, जो सध्या रेड टी शर्ट परिधान केलेला खेळाडू आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी उतरलेला आहे. आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा अमित नाईकने सुद्धा जवळपास 4 अर्धशतकं झळकवलेले आहेत. तर याची सुद्धा बॅट तळपलेली आहे. ज्याप्रमाणे आपण धाकटीजू इथे सामना बघितला, वेशवी इथे सामना पाहिला, तदनंतर आपण बघायला गेलो दादरपाडा इथले सामना, ज्या प्रत्येक इनिंगमध्ये एक चांगली इनिंग बिल्ड कशी करायची या खेळाडूकडून शिकावं लागेल. ज्याप्रमाणे संघाची त्यांनी उपाधी दिलेली आहे, ज्याप्रमाणे संघाला उभारणी दिलेली आहे आपल्या गावासाठी. कारण मित्रांनो, सर्रास म्हटलं जातं जेव्हा तुम्हाला क्रिकेटमध्ये 11वा नंबर जरी दिला, ज्यावेळी आपण टी शर्ट परिधान करतो त्यावेळी आपलं स्वतःचंच नाव लौकिक नसतं, तर ती पूर्ण गावाची जबाबदारी असते. आणि जेव्हा आपण गावाकडनं चांगली कौतुक करतो तेव्हा आपली खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट म्हणजे तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये निवड होते. आणि त्यावेळी मात्र नक्कीच आपले खऱ्या अर्थाने कसोटी असते. मित्रांनो, टी शर्ट ही फक्त नावाची टी शर्ट नसतं, त्या टी शर्टसोबत आपल्या पूर्णपणे गावाचा संपूर्ण सर्व अवलंबून असतं. कारण या ठिकाणी जरी एखादा संघ हरला तर त्या खेळाडूला हरला नाही म्हणत, तो गाव हरला, असंच नेहमीच सर्व ठिकाणी आम्ही समालोचन सुद्धा पुकारतो. तर मित्रांनो, प्रत्येकाला अशीच विनंती करेन की आपला चांगला खेळ करा आणि आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या गावासाठी एक चमकदार आणि भरीव कामगिरी करायची आहे. वळी या सामन्याकडे बघायचं आहे. 101 धाव संख्येचा टार्गेट. 2 फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला अमित नाईक, तर सलामीसाठी गोलंदाज कोणालासाठी वर्णी लागली बघायचं आहे. भूषण एक जुना जाणता या ठिकाणी खेळाडू आपण पाहू शकाल. पहिले षटक हटलताना P1चं षटक असणार आहे. अक्षरशः एक चिमुकला आपण पाहू शकाल. शट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 1 परिधान केलेला आपण पाहू शकाल. 11वा खेळाडू, आणखी एक खेळाडू आहे चिमुकला. तर आपण पाहू शकाल थोडंसं प्लेयर्स मात्र व्यावसायिक क्रिकेट आहे. येस, लेट्स प्ले. पंचांचा इशारा आहे. पहिलाच चेंडू अमित ही जण स्ट्राईक बघायचं आहे. 101 धावसंख्येचा टार्गेट अचीव करायचं आहे. मोठं आव्हान आहे. एज लागते. यावेळी मात्र बघायला गेलो अक्षरशः 2 वेळा जीवनदान, श्वास जणू काय घशामध्ये अडकलेला अमितचा, कारण कीपरनं झेल सोडला. तदनंतर आपण पाहिलं फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक त्यांनी सुद्धा झेल सोडला. झेल किती महागडा ठरू शकतो आपण पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन रोहित शर्मा वर्ल्ड कप 2019चा कोण मित्रांनो विसरेल. तब्बल 5 षटकं त्याने झळकावली आणि त्या 5च्या 5 इनिंगमध्ये त्याचे झेल सुटलेले होते. हरकत नाही मित्रांनो, टेनिस क्रिकेट वळूया. इथे मात्र बघायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. दयानंद तिथे येतो. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं केलं जातोय. स्ट्राईक रोटेट केले जाते. दरम्यानच्या कालामध्ये धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या बिनबाद 2. धाव फलकावर माफ करा बिनबाद 5. पहिला चेंडूवर चौकार, तदनंतर 1 धावसंख्या, 5 धावसंख्या एकटघर संघाची. अमित नाईक जर फलंदाजीमध्ये टिकला तर थोडीशी डोकेदुखी राहील. इथे मात्र फुल टच चेंडू. यावेळी इनसाइड आउटचा फटका चांगला आहे. आपण पाहू शकाल चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला पंचांचा इशारा. येस, इट इज अ 4 रन्स. आणखी 1 चौकार मिळेल. धावसंख्या 9 बिनबाद. कोणताही खेळाडू बाद नाही 3रा चेंडूवर. कारण आता मात्र अत्यंत उरलेला नाही. फटकेबाजी करावीच लागेल. जवळपास 21च्या सरासरीनं धावसंख्या करावी लागेल. अर्थातच सामना जिंकवायचा असेल. थोडीशी धावसंख्या आपण पाहायला गेलो तर जास्त झालेली आहे, तरी सुद्धा ताकद आहे फलंदाजीमध्ये आणि त्या ताकदीचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी
चालू आहे. आपण पाहू शकाल 2 फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाजी केली जातोय. तर भूषण गोलंदाजच्या उंबरठ्यावर, पुन्हा एकदा अमित नाईक स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या 10. जवळपास 20.5च्या सरासरीनं, अर्थातच 21च्या सरासरीनं रन रेट कंटिन्यू करायला लागेल. इथे मात्र आणखी एक मिस टाइम स्ट्रोक. यावेळी मात्र बागाचा छोटा चिमुकला पळतोय, चेंडू सुद्धा ट्रॅव्हल होते. इथे बघायला गेले तर अंतिम क्षणी मात्र चेंडूचा विजय होतोय. पण बघायला गेलो तर चेंडू कदाचित अडला असता, परंतु मित्रांनो त्या चिमुकल्याचं नक्कीच या ठिकाणी चेंडू अडवू शकला नाही. हरकत नाही मित्रांनो, आणखी एक चौकार मिळत. धावत संख्येला आकार. 3 चौकाराच्या सहाय्याने धावफलक आपल्याला पाहावयास मिळेल. 14 धावसंख्या धावफलकावर. अंतिम चेंडू असेल या षटकातील. यावेळी हिटिंग झोन मध्ये चेंडू होता. अमित नाईक मात्र नक्कीच चेंडू मारायचा होता कुठं आणि आपण मारला कुठं, चूक त्याच्या लगेच लक्षात आली. लॉंग अप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट हा चेंडू सहजगत्या टायमिंग करायची होती, परंतु इथे मात्र आपण पाहायला गेलो थोडंसं मिसटाइम स्ट्रोक खेळतोय. नाराज असेल स्वतःवर, चेंडू सुद्धा मोठा फटका आला असता, परंतु मित्रांनो क्रिकेटला जरतर मध्ये कधीच स्थान दिलं जात नाही. यावेळी आपण पाहू शकाल एक षटकाचा निर्वाळा धावत संख्या आपण पाहू शकाल 14 फॉर लॉस ऑफ नो विकेट आफ्टर द 1 ओव्हर. एकटकर टीम 101 धावत संख्येचा या ठिकाणी टार्गेट ठेवलेला आहे आणि त्या टार्गेटला या ठिकाणी आव्हान देताना दोन्ही फलंदाज आपण पाहू शकाल अमित नाईक आणि तसेच फलंदाज रोशन या ठिकाणी फलंदाच्या उंबरठ्यावर. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. आदरणीय सुधीरजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ही घडवलेली स्पर्धा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेऊ शकता. एक दर्जेदार आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. आयोजन कसं असावं आणि आयोजन करता खऱ्या अर्थाने कसं असावं याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आकाश टकले दुसरं षटक हाताळताना या ठिकाणी आपण पाहिलं असेल. या चेंडूवर एक चांगली लाईन आणि चांगली लेंथ आपल्याला पाहावयास मिळाली. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेकी करताना आडव्या बॅटनं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. रोशन याचा पहिलाच प्लॅनिंग स्ट्रोक आपण म्हणू शकतो, प्रोग्राम स्ट्रोक पहिलंच ठरवलेलंच की चेंडू लेग साईडला मारेल. यावेळी पुढचा चेंडू आकाश त्याचा इथे मात्र लॉफ्ट केलाय. बागाचा चेंडू बराच उशीर हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि कोणतीही चूक करत नाही. यावेळी मात्र फलंदाज इथे बाद होईल. रोशन मात्रेची याची खेळी संपुष्टात. यावेळी रोशन मात्रे बॅक टू द पवेलियन आपण पाहू शकाल. पहिला हादरा बसतोय एकड घरचा मोठा हादरा, मोठा फलंदाज. यावेळी मात्र तंबूचा विसावा घेताना पाहू शकाल. नवीन फलंदाज समीर वन डाऊन साठी फलंदाज येईल. हा सुद्धा चांगल्या टच मध्ये, याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल चांगल्या इनिंग. मागच्या काही कालखंड उलाटला तर एक चांगली इनिंग खेळतो. हा सुद्धा चांगला टच मध्ये खेळाडू आहे. 2 अर्धषटक या हंगामामध्ये याच्या सुद्धा नावावर झळकवले. तर एक बॅलन्स संघ आहे एकडघर संघ. आज पाहू शकाल आपण कशा प्रकारचा कशा माध्यमातून ज्याप्रमाणे फलंदाजी होते. तब्बल 101 धावसंख्येचा डोंगरा एवढं आव्हान ठेवलेलं आहे. त्या आव्हानाला पेलताना आपण पाहू शकाल वन डाऊन साठी आला फलंदाज सध्या नॉन स्ट्राईक एंडला विसावा घेईल तर म्हणजेच समीर. तर स्ट्राईक एंडला अमित पंचांकडनं गार्ड घेतोय, अनुमती घेतोय खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी मिडल स्टंपवर नेहमीचा हार्ड हिटर आपण पाहतो सर्रास ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा. ओव्हरपिच पद्धत चेंडू. यावेळी मात्र बागाचा ताकदीचा वापर केला जाईल. येस, इट इज अ 6. सीमारेखा बाहेर चेंडू धुडकावून लावतो. यावेळी मात्र आपला ताकदीचं प्रदर्शन करतो तो म्हणजेच अमित. धावसंख्येला आकार, धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण धाव फलकावर पाहालच 20. P2चं षटक असणार आहे. आकाश टकले गोलंदाजच्या उंबरठ्यावर राईट आर्म ओव्हर द विकेटने. आणखी एक यावेळी मात्र इनर एज लागतोय, फटका फसतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे बघायचा करंटचा आर्म टेस्टिंग होणार, परंतु कॉल नाकारला तर समीरनं, कारण चेंडू हातात होता. चांगला कॉल असेल मित्र म्हणेन, अन्यथा काहीतरी अनर्थ घडला असता या धावसंख्येवर. परंतु अंतिम क्षणी मात्र चांगला निर्णय घेतला समीर यानं. 1 धावसंख्येत समाधान मानावं लागेल. 21 धावसंख्या शुभ आकडा मानला जातो भारतीय संस्कृतीमध्ये. ज्याप्रमाणे आपण बघतो
आपलं आराध्य दैवत गणपती गजाननला सुद्धा 21 मोदकांचा नैवेद्य आपण नेहमीच प्रसाद म्हणून वाढत असतो. इथे बघायचा लॉफ केला चेंडू, ताकदीचा वापर होतो. यावेळी करण मडवी सुरक्षेत्रक्षण पाहायला मिळालं. करण मडवीच्या माध्यमातून इथे मात्र अंतिम क्षणी आपण बघायला गेलो तर थोडंसं मिसबॅलन्स झालं, परंतु यावेळी आपण बघायला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपण पाहू शकाल PTCच्या माध्यमातून ज्यावेळी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा बघू शकतो सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं यावेळी करण मडवी याने. अंतिम क्षणी मात्र पाहिलं ज्यावेळी आपला जो बॅलन्स आहे थोडा मिसबॅलन्स झाला आणि इथे मात्र एक चांगलं एफर्ट दाखवलं यावेळी करण मडवीच्या माध्यमातून. 4 धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवताना दिसलं. आकाश टकले पुन्हा चेंज होतोय, आपला अँगल चेंज करतोय. यावेळी राऊंड द विकेटने येतोय, पण रिझल्ट मात्र काय बदलत नाही. बघा हिटिंग झोनमध्ये जर आपण चेंडू दिलात तर आकाश टकलेने सुद्धा यावेळी आपण पाहू शकाल कशा प्रकारे फलंदाजी केली आणि त्याचंच ॲक्शन रिप्ले पुनरावृत्ती. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या. रिक्वायर रन रेटने आपण बघायला गेलो तर 14च्या सरासरीने वाटचाल करतोय. 101 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. तब्बल 100 धावसंख्या कुठलेल्या आहेत, त्यामध्ये अर्धशतके केली. यावेळी गावदेवी गावठांच्या माध्यमातून आकाश टकलेच्या बॅटमधून आली, आपल्याला पाहावयास मिळाली. एक चांगली स्टार्ट मिळाली दोघांनी. करण मडवी आणि सलामीसाठी आला फलंदाज या ठिकाणी आकाश टकलेची आपण बॅटिंग बघायला. आणि दुसऱ्या उत्तरार्धमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकाल सध्या अमित नाईक एक मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा सध्याच्या घडीला तो चांगलं खेळतोय. तर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज या ठिकाणी पाहू शकाल समीर आणि अमित अशी जोडी. पॉवर प्ले यावेळी नक्कीच मुभा पूर्णपणे संपलेली असेल. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नंतर सर्रास आपण जे बघतो चित्र सीमारेखा लगत आपण पाहू शकाल 5 क्षेत्ररक्षक ठेवण्याची पूर्णपणे मुभा असते. त्यामध्ये एक चिमुकला सुद्धा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये सीमारेखा लगत क्षेत्ररक्षक आहे. 5 क्षेत्ररक्षक जर आपण पाहायला गेलो तर नक्कीच एक डीप स्क्वेअर लेग, तदनंतर काऊ कॉर्नर आपण पाहू शकाल. एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारचे 5 क्षेत्ररक्षक सीमारेखा लगत तैनात केलेले आहेत. अर्थातच त्यांना पूर्णपणे जबाबदारी आहे. नवीन गोलंदाज बघा कोण स्वीकारला जातो. करण मडवी स्वतः आता जबाबदारी घेतोय. इथे मात्र बागाचा फटका फसला जातोय. कीपर कोणत्या प्रकारची यावेळी चूक करत नाही. यावेळी मात्र करण मडवीने दाखवली आपली सिद्धता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मिळवला जातोय आणि समीर याची खेळी या ठिकाणी संपुष्टात केली जाते. कारण मित्रांनो तशाच अर्थानं या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल, कारण आता नाही तर कधी नाही. कारण आपण सर्रास बघतो क्रिकेटमध्ये रिक्वायर रन रेट हे खूप प्रेशर आणि डोकेदुखी अर्थातच वाढवणारं असतं. नवीन फलंदाज संदीप इन ॲट 4 साठी येतोय. अष्टपैलूची भूमिका या ठिकाणी आपल्या संघासाठी बजावताना आपण पाहू शकाल गावदेवी गावठांच्या माध्यमातून करण मडवी. संदीप या ठिकाणी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला 20वा घेईल. स्ट्राईक एंडला फलंदाज अमित नाईक. अद्यापपर्यंत गावदेवी गावठांना सुद्धा माहिती नाही की सामन्याचं काय चित्र होईल, कारण हा फलंदाज आहे मित्रांनो. यावेळी आपण पाहू शकाल आणखी एक चेंडू इथे मात्र पूर्णपणे टायमिंग केलेला फटका होता. यावेळी मात्र चांगला फटका पाहावयास मिळतोय आपल्याला. लॉंग अप आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधून चेंडू निसटतोय. सीमारेखा बाहेर चौकार जाईल. 32 धावसंख्या. अद्यापर्यंत नक्कीच डोंगर चढायचा, पण मित्रांनो हार नक्कीच मानू शकत नाही आणि चांगली फलंदाजी चालू इथं. इथे बघायचंय मात्र फंबल करतोय थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक, थोडीशी चुकी करतोय. चेंडू बघता बघता जाईल सीमारेखा बाहेर. आणखी एक या ठिकाणी मात्र मिळेल चौकार. 36 धावसंख्या. बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय अमित नाईक. आता कॅल्क्युलेशन वेगळंच राहणार आहे. एक षटकारांचं कॅल्क्युलेशन आता असणार आहे.
मोठी फटकेबाजी अर्थातच करावी लागेल आणि त्याच पद्धतीने फटकेबाजी सुद्धा चालू आहे. येस, इट इज अ हॅट्रिक. चौकारांचे हॅट्रिक संपादन करतोय. मित्रांनो, धावत संख्या किती असू दे, ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय अक्षरशः मी तर कौतुक करेन अमित याचं. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, धावांचा अक्षरशः डोंगर आहे, परंतु जबाबदारी सुद्धा तितकीच मोठी आहे. परंतु जबाबदारी अद्यापपर्यंत झटकलेली नाही अंगावरनं आणि हे एक मोठं उदाहरण आहे. एकडघर संघाच्या माध्यमातून अमित नाईक फलंदाजी. इथे मात्र बघायचं आहे हिटिंग झोन मध्ये चेंडू. हा षटकार नाही, हा खरोखरच लॉंगेस्ट सिक्स म्हणावं लागेल. धावत संख्या 46. 46 धावत संख्या झालेली आहे. पुढे टाकलेला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, दुडकावून लावला मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा या ठिकाणी षटकार येतोय. बॅट आणि चेंडूचं ज्यावेळी पूर्णपणे समीकरण घडलं त्यावेळी नक्कीच षटकार हे येणं स्वाभाविकच होतं. एंड चेंज करतोय, आपला मारा बदलवतोय, राऊंड द विकेट येतोय. इथे मात्र सॉफ्टने चेंडू खेळतोय, बागाचा एक धाव पळून काढतोय, दुसरी धावेचा या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केला जात नाही. षटकाचा निर्वाळा स्ट्राईक आपल्याकडे घेण्यासाठी आपण पाहू शकाल. धावत संख्या धावफलकार एकंदरीत पाहायला गेलो तर 47 धावत संख्या झालेली आहे. तब्बल 54 धावत संख्येची गरज आहे 2 षटकामध्ये. मित्रांनो, क्रिकेट आहे, काही घडू शकतं नाही. धावत संख्या अद्यापपर्यंत या पिचचा जर आपण अंदाज घेतला तर धावत संख्या चेस होऊ शकते. क्रिकेटमध्ये कोणतेच टार्गेट आहे ते सेफ टार्गेट मानलं जात नाही. आजच्या घडीला आपण बघायला गेलो तर 400 धावसंख्या सुद्धा सेफ गणली जात नाही. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं एक अतिशय फ्रेश उदाहरण घेतलं ते म्हणजेच आपण बघायला गेलो तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया शेवटचे जी 4थी टेस्ट झाली त्याच्यामध्ये तब्बल 17 वर्षानंतर भारतानं 17 वर्ष त्या ग्राउंडवर हायेस्ट स्कोर जो चेस झालेला तो म्हणजेच 273 धावसंख्येचा. टार्गेट होतं 338 धावसंख्येचं आणि ते मात्र तब्बल 17 वर्षानंतर भारतानं क्रिकेटमध्ये नक्कीच विजय संपादन करता ग्राउंडवर आणि मालिका आपल्या खिशात टाकली. त्या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य मित्रांनो, मराठमोळा कर्णधार अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली सर्व यंग ब्रिगेडने सामना जिंकलेला होता. तो कौतुक केलं जाईल. यावेळी नवीन गोलंदाज आकाश टाकला. इथं वेग आणि वेग या चेंडूवर दिसले. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. अमित नाईक यावेळी मात्र बाद होतोय. आपण पाहू शकाल एक संयमी इनिंग. कौतुक केलं सुद्धा आकाश टाकलं, ज्याप्रमाणे इनिंग करत होता, इनिंग बेड केली आणि हे चित्र नक्कीच अतिशय चांगलं चित्र घडलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे आपण चांगली इनिंग करता आकाश टाकलेला सुद्धा शेक हँड केला सर्व खेळाडूंनी, ज्याप्रमाणे त्यांनी अर्धशतकी खेळी केली आणि आज सुद्धा अमित नाईक याला सुद्धा एक चांगला गुड बाय केला. 13 चेंडू आणि वैयक्तिक 41 धावसंख्येची इनिंग केली. स्ट्राईक रेट बघा मित्रांनो काय असेल, जवळपास 300च्या वरती स्ट्राईक रेटनी, 330च्या स्ट्राईक रेटनी यात धावसंख्या उभारल्यात. अप्रतिम फलंदाजी. जोरदार टाळ्या उजा फलंदाजीसाठी एकदा. नवीन फलंदाज मैदानामध्ये शिरतोय रवी. कारण मोठे फटके बाजी करण्याच्या व्यतिरिक्त काहीच गत्यंतर उरलं नव्हतं अमित आणि एकडघरच्या फलंदाजांना. ज्याप्रमाणे फलंदाजांना धावसंख्या उभारल्यात, उशिराल्या प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे गावदेवी गावठांचा सध्या गोलंदाज आकाश टाकले गोलंदाजच्या उंबरठ्यावर. इथे मात्र बघायचं आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडेल आणि सिंगल डबलवर नक्कीच नाराज होणार नाही आकाश टाकले आणि संपूर्ण टीम. पूर्वार्धामध्ये गावदेवी गावठाण या संघाने तब्बल 100 धावसंख्या कुठलेल्या आहेत आणि 101 धावसंख्येचा टार्गेट एकटघर संघापुढे ठेवण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सध्या फलंदाज दरम्यान नक्कीच डेड बॉल 48 धावसंख्या उभारलेल्या अद्यापपर्यंत एकटघर संघाच्या फलंदाच्या माध्यमातून. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू यावेळी ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं आणि त्या चेंडूवर नक्कीच चित्त्याच्या चपळ्याने या ठिकाणी आपण पाहू शकाल आकाश टकलेच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली केली जातोय. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकाल की करण मडवीच्या माध्यमातून सुद्धा केलं जातोय.
पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका पाहायला मिळतो. बघायचा आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु लाजवाब ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघालच. पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते आणि 50 रन्स अप 50 धावसंख्या झालेल्या आहेत. आणि चौकार सुद्धा मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकाच सामन्यामध्ये जवळपास 2 वेळा त्याने आपले सिद्धता दाखवली आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतं. अष्टपैलू खेळाडू आहे. उत्तम फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण असा यंग ब्रिगेड खेळाडू, रायझिंग स्टार आपण पाहू शकाल. आणखी एक मिस टाइम स्ट्रोक. यावेळी स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच अँड बोल्ड करण्याची सुवर्ण संधी आणि इथे मात्र इनिंग संपुष्टात येते. षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक असणार आहे. बघायचंय कोण हाताळणार आहे. आकाश टकलेच्या माध्यमातून 2 षटकं स्वतः वैयक्तिक हाताळली आणि पूर्णपणे जी विकेट्स हवी होती त्या विकेटसाठी स्वतःने जबाबदारी उचलली. आणि मात्र इथे आपण पाहायला गेलो तर अमित नाईक जो डोकेदुखी ठरला असता त्याची मात्र विकेट्स घेण्यामध्ये सक्षम ठरतोय. गावदेवी गावठाण संघाचा आकाश टकले अष्टपैलू हा सुद्धा खेळाडू आहे. दयानंद या ठिकाणी शेवटचं षटक हाताळणार. फलंदाजच्या माध्यमातून नवीन फलंदाज अविनाश. चला जावळे संघाचा कर्णधार आणि वहाल संघाचा कर्णधार. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. या ठिकाणी जावले विपक्ष वहाल दोन्ही संघाच्या संघटनाकडे या ठिकाणी पहिला कॉल दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. यानंतरचा होणारा सामना अर्थातच आपला सामना असेल. जावले विपक्ष वहाळ दोन्ही संघाचा संघनायक. चला आवाज पोहोचत असेल तर कृपया आपण यायचं आहे. लगेचच आपला सुद्धा सामना केला जाईल. इथे बघायला गेलो तर वॉर्मअप डिलिव्हरी दयानंदच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येस इट इज अ वाईट. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार नियम क्रमांक 22 उल्लंघन केलं जातं. यावेळी मात्र अवांतर चेंडूची फेकी केली जाते. ते मात्र बऱ्याचशा धावसंख्येची गरज आहे. वॉर्मअप डिलिव्हरी झाल्यानंतर आपण सर्रास बघतो एक चांगली लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करताना पुन्हा एकदा एक जुना जाणता असा खेळाडू गावदेवी गावठाण संघाकडनं दयानंद. इथे मात्र फुलरलेनचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतोय बघा कीपरच्या माध्यमातून. स्ट्राईक घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. थोडंसं गोलंदाजीमध्ये अर्थातच नाराज केलं या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर एकटघर संघाचे गोलंदाज. इथे मात्र शरीराचा वेध घेतला. चेंडूने जोरदार अपील सुद्धा केली होती, परंतु आता मात्र पूर्णपणे सिलेंडर केले या ठिकाणी फलंदाजाने. मोठा फटका आणखी एक मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघायला गेलंच तर ज्यावेळी अमित फलंदाजी करत होता तर असं वाटलं टिट फॉर टॅटचं समीकरण घडते का काय, जसंच तसं उत्तर देतो का, परंतु इथे मात्र घडलं वेगळंच. यावेळी फलंदाज बाद होईल. शेवटचा चेंडू असणार आहे. चला लवकर यायचं आहे. चला जावळे संघाचा कर्णधार आणि तसेच वहाळ संघाचा कर्णधार दुसरा कॉल असेल आपल्यासाठी. यानंतरचा होणारा सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना, माफ करा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. इथे मात्र बघायचा आहे चौकार मारला जातोय तर गावदेवी गावठाण हा संघ विजयी होते आणि तसेच एकटघर संघ पराभूत होतोय. विजयी तसे पराभूत दोन्ही संघाचे या ठिकाणी खूप खूप आभार. पुढच्या फेरीसाठी दोन्ही संघांना या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा खऱ्या अर्थाने शिल्पकार अर्थातच मॅन ऑफ द मॅच साठी निवड केली जाते ती म्हणजेच नो डाऊट 51 धावसंख्या आणि 3 विकेट आकाश टकले. चला मित्र आपण यायचं आहे 2 मिनिटांमध्ये. अर्थातच थोडं ब्रेक घ्या आपण. तर लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघाने हस्त आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे.
सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी सचिनजी भगत साहेब आपणास विनंती केली जाते. मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द करायचा आहे. आपण गावदेव गाव